आणि आपल्या गावातील 2-3 मुलांना ज्या ठिकाणी ॲडमिशन होत नाही 80%च्या वरती क्लोज असतं. विचार करा 80% म्हणजे लास्ट इयरला ते फार मोठं एकदम म्हणजे एवढं डेंजरस असतं ना, पैसे भरूनसुद्धा काम होत नाही. त्या ठिकाणी 5-5, 10-10 लाख रुपये डोनेशन घेतात. त्या ठिकाणी त्याने 2-3 मुलांचं काम केलेलं आहे. आपले भरमान समय पोलीस खात्यामध्ये होते. आपल्या मुंबईच्या जे रहिवासी आहेत त्यांना खरोखरच फार मोठे त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये येऊन फार मोठं योगदान करतात. त्यांच्या काही अडीअडचणी असतील मोठ्या साहेबांकडे मांडून त्याचा जो काही जरी प्रॉब्लेम असेल तर पोलीस स्टेशनमध्ये सॉल्व केलेला हा माझा अनुभव आहे भरमान समय. म्हणजे असे आपण म्हणतो ना, हे काय कसं काय ह्याला काय करायचं, पण त्याचं खरोखरच कौतुक करावं. ज्यांनी काम केलं त्याचं कौतुक व्हायलाच पाहिजे. ज्यांनी काम केलं ते मनात राहायला पाहिजे. आज आपण महेश नाईक, विजय वालकर, सागर शिंदे यांचं का होतं किंवा स्वयंसेवी म्हणून बरेच या ठिकाणी शांततेचं कार्यक्रम व्हावा म्हणून आटापिटा आपल्या सर्वांशी करत असतात. का हो करतात. या ठिकाणी चंद्रहाऊस डॉक्टर चंद्रहाऊस यांच्यातर्फे हे उद्घाटनाचा सोहळा या ठिकाणी पार पडत आहेत. त्यांना विनंती आहे त्यांनी नारळ फोडून या ठिकाणी उद्घाटन करा. हर 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 महादेव, जय महालक्ष्मी महालक्ष्मी महालक्ष्मी. आई महालक्ष्मी उदंड विषदे येणारे 2020 याच्याही पुढे बसरग्यामध्ये 4 व्हीलर गाड्या मावणार नाहीत अशी लेकरं बळ. कार्यक्रम थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. त्यापूर्वी मी डॉक्टर चंद्रहाऊस चव्हाण यांना 2 शब्दात मनोगत व्यक्त करण्यासाठी विनंती करत आहे. डॉक्टर चंद्रहाऊस चव्हाण. जमलेल्या सर्व ग्रामस्थ मंडळी, हा कार्यक्रम बसरगे स्थित मुंबईमध्ये जे रहिवासी आहेत त्यांच्या थ्रू ऑर्गनाईज केलेला आहे. ह्या कार्यक्रमाचा चांगल्या पद्धतीने आनंद घ्यावा आणि शांतता राखावी हे आपल्या सर्व ऑर्गनायझिंग कमिटीतर्फे आपल्याला विनंती केली जात आहे. आणि कार्यक्रम निश्चितच चांगला होईल आणि तुमचा प्रतिसाद याला मिळणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळं तुम्ही शांतता राखणे ही तुमची जबाबदारी आहे. आणि 3 दिवस चांगल्या पद्धतीने पार पडलेले आहेत. 2 दिवसासाठी मी सर्व रहिवासी जे मुंबईमध्ये आहेत त्यांच्यातर्फे आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आनंदानं जे 2 दिवस राहिलेले आहेत यात्रेचे ते पार पडावेत अशी विनंती करून मी माझे मनोगत पूर्ण करतो. आणि परत एकदा सगळ्यांना विनंती करतो की आपण शांत राहून हा प्रोग्राम ह्या ऑर्केस्ट्राचा आनंद लुटायचा आहे. थँक्यू. विशेष म्हणजे या डॉक्टर चंद्रहाऊस यांनी मोठ्या टक्केवारीमध्ये त्यांनी ॲडमिशन दिलेलं आहे. आणि विशेष कौतुक म्हणजे अजून नवतरुण एकदम तारुण्यामध्ये सुनील थोरात यांनी बऱ्याच पोरांना कामावरती ठेवलेलं आहे. त्याचंही कौतुक होतं. मी आवर्जून सांगतो आपणही मोठे व्हा. पांडुरंग थोरात यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये बऱ्याच मुलांना कामाला लावलेलं आहे. त्यांचं कौतुक करायला पाहिजेच हो. ज्यांनी केलं तर त्यांनी केलंच म्हटलं पाहिजे. आपण नाकारता येत नाही. भरमान समयने बऱ्याच पोलीस स्टेशनमध्ये काही चांगल्या गोष्टी त्यांनी आचरणात आणलेल्या आहेत. विशेष कौतुक करावं लागतं. कलाकार हा जन्मतो साहेब, त्याला वाव देणं हे आपलं काम आहे. त्याला प्लॅटफॉर्म निर्माण करणं हेही आपलं काम आहे. म्हणून सांगतो चांगले टक्के घ्या. मला वाटेल माझ्या बसरगे गावचा मुलगा आहे यावर जो सांगतो. पहिला त्याच्या आई वडिलाचं नाव येत नाही. तो कुठल्या गावचा मुलगा आहे, बसरग्याचा आहे. तो माझाही मुलगा झाला, माझा भाऊही झाला, माझा पुतण्याही झाला. मला आनंद आहे. मला कौतुक करावं लागेल. त्याच्या आई वडिलाचं नाव विचारत नाहीत. कुठल्या गावचा, कुठल्या तालुक्याचा आणि कुणाचा मुलगा हे नंतर विचारलं जातं. म्हणून असं नाव कमवा. चांगले टक्के घ्या. UPS व्हा, MPS व्हा, चांगले सब इन्स्पेक्टर व्हा, DG बना, IG बना. मंत्रालयामध्ये चांगल्या ठिकाणी कामाला लागा. ही महालक्ष्मी भरपूर काय देते.
आता कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. राजू गडकरी यांचे मी आभार मानतो. त्यांनी प्रेक्षकांचं बरंच मनोरंजन केलेलं आहे. 1 तासाची वेळ मारून नेलेली आहे त्यांनी. चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत लोकांना, चांगले विचार. धन्यवाद राजू गडकरी. आता आपण आसनग्रस्त व्हावं अशी विनंती. सुस्वागतम सुस्वागतम. इथे आलेल्या सर्व महालक्ष्मी देवीच्या भक्तांचं सहर्ष स्वागत. मित्रहो, आपण कुठल्याही शुभकार्याची सोहजावी करतो. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत भगवान श्री गणेशाला वंदन करून आपल्या प्राणाचे आहुती देणारे शहीद वीर जवानाला सलाम करून कलाकारांच्या रणदेवतेला अभिवंदन करून या शुभकार्याची सुरुवात आपण करतो. दोस्तों, ये धरती माता है, पिता वो आसमां है, उन्हीं को मद्देनजर रखते हुए आज सभी के सेवा में हम भगवान माता लक्ष्मी के चरणों में एक प्रार्थना और श्रद्धा के 2 फूल अर्पित करते हैं. स्वस्ति गणनायकं गजमुखं स्वरं सिद्धिदं बल्लारं विनायकं चिन्तामणि सेवरं शुरू करता हूँ ऐ दो जहां वाले, हम सभी कलाकारों को अपनी और हमारी मंजिल तक पहुंचा दे। बहनों भाइयों, यह आवाज की दुनिया का बहुत ही खूबसूरत नाम, सभी से जुदा जिसका अंदाज है, समिता फलक जिसकी ये परवाज है, संगीत की दुनिया में सभी को नाज है, वो है सुतार बंधु की महाराज और फक्र पेश खिदमत है। सुतार बंधु प्रेजेंट्स ओ कृष्णा झनकार बिट्स, झनकार बिट्स, झनकार बिट्स, झनकार।
धन्यवाद मित्रांनो. ऑर्केस्ट्रा झनकाराच्या आमच्या सर्व कलाकारांनी एक संगीतमय स्वागत आपल्या सर्वांचा केलेलं आहे की नाही. मग तुम्ही आमचं स्वागत करणार नाही का? अरे काय राव, टाळ्या जोरात झाल्या पाहिजे आपला. अहो या टाळ्या म्हणजे तुमचा आशीर्वाद आहे आमच्या कलाकाराला. कारण कलाकार आणि रसिकपेक्षा फार जुनं नातं आहे मित्रांनो. माऊली, हे कलाकार आणि रसिक प्रेक्षक जे तुमचं माझं नातं आहे ना, हे 3 तासाचं नातं हे आपल्या आयुष्यावर आठवण ठेवणारं हे नातं आहे. ज्याप्रमाणे इथं बसले माझ्या माता बहिणी, तुम्ही माझ्या माता बहिणी आहेत. इथं बसले पुरुष बहिणी, तुम्ही माझे भाऊ आहेत, बंधू आहेत तुम्ही माझे. आणि हा या मुलाला आशीर्वाद जरा जोरात टाळ्यानं झाला तर फार बरं वाटेल मित्रांनो. कारण तुमचं माझं नातं आहे, हे नातं आपल्याला टिकवायचं आहे मित्रांनो. कारण या रंगमंचाला आमचं मंदिर समजतं, या रंगमंचाला माझं मंदिर समजतो. रंग देवतेने साक्षीने शपथ घेऊन सांगतो, इथं बसलेल्या माझ्या माता बहिणी, बसलेले माझे बांधव, तुम्ही आमचे हे देव आहात. आणि माझ्या देवाचरणी माझं मस्तक टेकून आजच्या या शुभ कार्याची सुरुवात आम्ही करतो. कारण हे मनुष्य आणि त्याचं जीवन हे सुख आणि दुःखाचं चक्र आहे. हे दुःख संपत नाही आणि सुख लवकर येत नाही. पण माणूस हा लालची असतो, प्रत्येकाला सुखच हवं असतं. म्हणून धाव घेतो भगवान श्री गणेशाचे ज्यावेळी दुःखाचा डोंगर कोसळतो. मग चला तर ह्या माया ममता गुलाल उधळू, भाव भक्तीचे फुलं उधळू आणि आपण सर्वांनी म्हणू, गणपती बाप्पा मंगलमूर्ती, श्रीच्या कृपेने सर्व काही. गणपती बाप्पा मंगलमूर्ती
अरे वा, धन्यवाद मित्रांनो. आता या सुंदर अशा भक्तिगीतानंतर आजच्या या शुभेकार्याची सुरुवात झालेली आहे का नाही. पण आता महत्वाचं बोलायचं म्हणजे पोरं सुद्धा मोठे झालेत आता. कारण काय, आम्ही गेल्या वर्षी आलो होतो ना, लहान जी पोरं होती ती आई बाप्पाशी बसत होते गपची, पण ती पोरं आता सगळी पुढे बसले, म्हणजे पोरगं मोठं झालं. कार्यक्रम बघायला पोरं पुढे बसली की ओळखायचं की पोरगं मोठं झाले म्हणून. तो जाइए दिल थाम के बैठेगा. ये बहुत ही खूबसूरत आज की महफिल है. जो हमारे सभी दोस्त मुंबईकर जो है उनके लिए जरा जोरदार तालियां. मित्रांनो, मुंबईकरांसाठी जरा जोरात आहे उद्या, कारण यांच्या वतीनेच आज खास हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आमच्या मुंबईकरांकरता जोरात झाले पाहिजे. धन्यवाद, थँक्यू. आणि सर्वांना विनंती, ज्यांच्या गाड्या आहेत, इंडस्ट्री में एक ऐसे दो संगीतकार जोड़ी आए और उस वक्त संगीतकार के दौर में सबसे पहले उभर आई वो जोड़ी जिनका नाम था लक्ष्मीकांत प्यारेलाल. और उस जोड़ी ने प्यारे ने ऐसी धुन बनाई, जब गीत सुनने के बाद हर किसी के चेहरे हंसने लगे. फोटो की लाली, दिल की बातें जुबान पे आते हुए वो फिल्म बनी थी. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल के कंपोजिंग में वो थी पारस मणि, और गीत बना हिंदुस्तान का नंबर 1 गीत था. धन्यवाद दोस्तों, साथियों, थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.
महाराष्ट्राची एक लोककला अशी आहे की सर्वांची आवडती कला आहे, सगळ्याला भारी वाटणारी कला. हे कुठली सांगणार? हे माऊली लावायचं बंद केलं, लावायचं बंद. लावणी. हा असं कसं लावणी म्हणलं की खरंच अभिमान वाटतोय महाराष्ट्राचा सर्वांना. कारण रात राणीचा गण घेऊन ज्यावेळी लावणी होती, या रंग महालात येते आणि पडता ढोलकीची धाप तुमच्या कानी फक्त एक सांगून जाते, आता जाग्यावर उठायचं नाही कोणी. येत आहे तुमच्या सर्वांची लाडकी रागिणी लावणी लावण्यवती. पण या लावण्यवतीचा जो नखरा आहे, तिचा जो शृंगार आहे, तो पाहताना इतकंच म्हणावं वाटतं, तिच्या नजरेत विषारी बाण, तिच्या नजरेत विषारी बाण, बाळातो भुईचा तान, ही अशी वळूनी मान मारते नजरा.